Before we start some important of polymers, first we know the what is mean by polymers and which types of reaction involves during the formation of polymers. So first we know the how to polymer form. मग पॉलिमर्स कसे तयार होत आहेत तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर फर्स्ट थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट मोनोमर्स. आणि हे मोनोमर्स आपल्याला किती वेळा पाहिजेत n टाइम्स पाहिजेत. जर आपल्याकडे मोनोमर n टाइम्स असेल आणि त्या मोनोमरचं जर आपण या ठिकाणी पॉलिमरायझेशन केलं म्हणजे ह्या मोनोमरवरती जर रिॲक्शन केली आणि ती रिॲक्शन इन जनरल त्याला म्हटलं जातं पॉलिमरायझेशन. आणि जर तसं केलं तर तुम्हाला भेटणारा जो काही कंपाऊंड असेल तो कंपाऊंड कुठला असतो पॉलिमर असतो. म्हणजे कुठलाही पॉलिमर जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्याचं स्टार्टिंग मटेरियल माहीत पाहिजे. आणि कुठलाही पॉलिमर स्टार्टिंग मटेरियल जर बघायचं असेल कुठल्याही पॉलिमरचं स्टार्टिंग मटेरियल बघायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याकडे काय पाहिजे तर त्याचा मोनोमर पाहिजे. जर मोनोमर असेल तरच आपण त्याच्यापासून काय तयार करू शकतो पॉलिमर तयार करू शकतो. आता पॉलिमर्स तयार झाले पण हे पॉलिमर्स तयार होताना हे कधी होतात इन ड्युरिंग पॉलिमरायझेशन. म्हणजे पॉलिमरायझेशन प्रोसेस होताना आपल्याला काय भेटतो पॉलिमर भेटतो. मग हे पॉलिमर फॉर्म होताना तिथं काय केलं जातात तर डिफरंट टाइप्स ऑफ रिॲक्शन्स घेतल्या जातात किंवा डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिमरायझेशन ट्रीट केलं जातं. मग ते पॉलिमरायझेशन कोणतं आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. There are three types of polymerizations. First polymerization is addition polymerization. Second is condensation polymerization किंवा त्यालाच काय म्हटलं जातं स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हटलं जातं. आणि थर्ड रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. म्हणजे जे काही पॉलिमर्स तयार होतात हे पॉलिमर्स तयार होण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यामधल्या पॉलिमरायझेशन प्रोसेस माहीत पाहिजेत. आणि ह्या 3 प्रकारच्या पॉलिमरायझेशन प्रोसेस आहेत. म्हणजे कोणतंही पॉलिमर आपल्याला जर त्याचं मेकॅनिझम करायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या तिघांचं काय केलं जातं इन्व्हॉल्वमेंट केली जाते. म्हणजे इन जनरल जर बघितलं ॲडिशन पॉलिमरायझेशन तर त्याच्या नावामध्येच दिलेलं आहे. ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणजे थोडक्यात काय तिथं फक्त काय केलं जातं ॲडिशन केली जाते. म्हणजे जेवढे मोनोमर्स आहेत त्यांचे ॲडिशन करा आणि तुम्हाला जो पॉलिमरायझेशन भेटेल किंवा जी रिॲक्शन भेटेल ती रिॲक्शन तुमची कुठली असते ॲडिशन पॉलिमरायझेशनची असते. दुसरा असतो टाईप कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन किंवा त्याला म्हटलं जातं स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. आता कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय तर सेम ॲडिशन ऑफ मोनोमर्स. मोनोमरची ॲडिशन करायची फक्त त्याच्यातून काय केलं जातं तर स्मॉल मोलिक्यूल आर इलिमिनेटेड. ह्याच्यातून काय केलं जातं ॲडिशन करताना एखादा स्मॉल मोलिक्यूल जो आहे तो काय करायचा त्या ठिकाणी डिलीट करायचा किंवा बाय प्रोडक्टच्या स्वरूपामध्ये बाहेर काढायचा. आणि तसं जर झालं तर त्याला म्हटलं जातं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आणि शेवटचा टाईप आहे नवीन रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. म्हणजे एखादा सायक्लिक कंपाऊंड असेल आणि त्याचं पॉलिमरायझेशन करायचं असेल तर त्यावेळेस त्याची रिंग काय केली जाते सायक्लिक रिंग ओपन केली जाते आणि म्हणून त्याला म्हटलं जातं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. इन शॉर्ट आपण बघूया ॲडिशन म्हणजे काय कंडेन्सेशन म्हणजे काय किंवा रिंग ओपनिंगच्या रिॲक्शन. सर्वप्रथम पहिल्यांदा बघूया आपण ॲडिशन पॉलिमरायझेशन. याच्यामध्ये बघा पहिल्यांदा एक इथिलीन मॉलिक्यूल घेतला तो ॲड केला दुसरा इथिलीन मॉलिक्यूल बरोबर परत ॲड केला तिसऱ्या इथिलीन मॉलिक्यूल बरोबर परत ॲड केला. हे असं कुठपर्यंत चालणार आहे n टाइम्स वेळा. म्हणजे आपल्याकडं जो पहिल्यांदा पार्ट पाहिजे तो काय पाहिजे मोनोमर पाहिजे. म्हणजे याच्याकडे हा मोनोमर आहे आणि तो किती वेळा घेतलाय नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे इथं पहिल्यांदा घेतला दुसऱ्यांदा घेतला तिसऱ्यांदा घेतला आणि असंच काय केलं जातं कंटिन्यू घेतलं जातं. आणि ह्यांच्यावरती जर फक्त ॲडिशन पॉलिमरायझेशन केलं म्हणजे प्रत्येकाला फक्त ॲड करायचं. आता ॲड कसं होणार आहे तर हा डबल बॉन्ड कुणाला अटॅच होणार आहे ह्या कार्बनला. हा डबल बॉन्ड कुणाला अटॅच होणार आहे पुढच्या कार्बनला. हा डबल बॉन्ड कुठं अटॅच होणार आहे पुढच्या कार्बनला. आणि तसं जर झालं तर त्या ठिकाणी जे पॉलिमरायझेशन होतं
त्याला म्हटलं जातं ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस. आणि मग त्यानुसार तुम्हाला अशा प्रकारचं एक चेन रिॲक्शन भेटते की एक पॉलिमर भेटतो आणि तो पॉलिमर तुमचा कशाच्या थ्रू केला जातो, तर बाय ॲडिशन पॉलिमरायझेशनच्या थ्रू केला जातो. दुसरी जर बघितली आपण रिॲक्शन कंडेन्सेशन. आता कंडेन्सेशनमध्ये समजा आपल्याकडे काय आहेत तर 2 टाईप्स ऑफ मोनोमर्स आहेत. समजा पहिल्यांदा ॲडिपिक ॲसिड घ्या, समजा दुसऱ्यांदा हेक्झामिथिलीन डायमाइन घ्या. आता समजा हे ॲडिपिक ॲसिड आहे आणि समजा हे हेक्झामिथिलीन डायमाइन आहे. हे आपण डिटेल बघणारच आहोत, फक्त इन शॉर्ट आपण आपल्याला काय करायचं आहे ते एक्सप्लेन करायचं आहे. मग समजा हा ॲडिपिक ॲसिड आणि हा हेक्झामिथिलीन डायमाइन ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर काय होतंय बघा, ह्याच्याकडचा एक OH आणि ह्याच्याकडचा एक H, म्हणजे हिथला OH हिथला H दोघांची ॲडिशन केली तर त्यातून काय बाहेर पडू शकतंय -H2. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दोघांचे ॲडिशन कराल, 2 मोनोमर्स आहेत त्यांची ॲडिशन कराल, फक्त त्या ॲडिशन वेळेस काय झालं पाहिजे तर स्मॉल मॉलिक्यूल इलिमिनेट झाला पाहिजे. आणि मग तुम्हाला जो पॉलिमर भेटेल किंवा जी रिॲक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटेल तिला काय म्हटलं जातं, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन रिॲक्शन म्हटलं जातं. फक्त एवढं लक्षात ठेवा, ॲडिशनमध्ये काय होतं फक्त ॲड करायचं आणि कंडेन्सेशनमध्ये काय होतं स्मॉल मॉलिक्यूल काय होतो इलिमिनेट होतो. त्याचबरोबर तिसरी रिॲक्शन जर बघितली आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. समजा हा सायक्लिक कंपाऊंड आहे, समजा त्याचं नाव ई कॅप्रोलॅक्टम असेल, तर हे सायक्लिक कंपाऊंडमध्ये आपण काय करतोय रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन बघतोय. आता त्याच्या नावातच आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. म्हणजे काय तर ह्याला आपल्याला काय करायचं आहे ओपन करायचं आहे. म्हणजे जी रिंग आहे ती रिंग काय करायची आहे ओपन करायची आहे. समजा मी इथून जर ओपन केली पॉलिमरायझेशनच्या वेळेस तर तुम्हाला काय भेटणार आहे बघा, इथून स्टार्ट केलं NH, समजा हा इथून ओपन झाला, हा NH भेटणार. परत बघा CH2, किती CH2 आहेत बघा इथं 1 2 3 4 5, म्हणजे किती CH2 आले तिथं 5 CH2 आले. राहिलं काय त्याच्याकडं C डबल बॉन्ड O, म्हणजे काय भेटलं तुम्हाला C डबल बॉन्ड O. आणि हा किती वेळा असतो आपला N टाइम्स वेळा असतो. ह्या पॉलिमरला म्हटलं जातं नायलॉन 6 पॉलिमर. फक्त इथं काय झालेलं आहे हे आपल्याला डिटेल बघायचं आहे. फक्त इन शॉर्ट आपल्याला रिप्रेझेंट करतोय आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे नेमकं काय तर जी सायक्लिक रिंग आहे तिला फक्त काय करायचं ओपन करायचं. आणि ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस तिथं जे पॉलिमरायझेशन तयार होईल त्या पॉलिमरायझेशनला काय म्हटलं जातं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हटलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं आपला जो मेन पार्ट आहे ह्या टॉपिकमधला तो आहे सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स. आणि हे पॉलिमर जर तुम्हाला शिकायचे असतील अभ्यासायचे असतील तर त्याच्यामधल्या ह्या 3 पॉलिमरायझेशन प्रोसेस आहेत ह्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिले आपण बघितली ते ॲडिशन पॉलिमरायझेशन, दुसरी बघितली ती होती आपली कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि तिसरी होती आपली रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ह्या 3 पॉलिमरायझेशनचा बेस वापरून आपण ते पॉलिमरायझेशन काय करतोय टेक्स प्लेस करतोय. ओके, we start our first important polymer. The first polymer is natural rubber or it is called as rubber. पहिलं महत्त्वाचं पॉलिमर आहे तो आहे आपला नॅचरल रबर. मग या नॅचरल रबरचा मोनोमर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आत्ताच आपण बघितलं कुठलाही पॉलिमर जर आपल्याला ट्रीट करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला काय पाहिजे मोनोमर माहिती पाहिजे. मग पहिलाच पॉईंट येतो याच्यामध्ये तो आहे मोनोमर ऑफ नॅचरल रबर इज. काय मोनोमर त्याचा आयसोप्रीन. म्हणजे जर नॅचरल रबर आणि त्याचा जर मोनोमर आपल्याला बघायचा असेल तर तो कुठला असतो तुमचा तर आयसोप्रीन नावाचा कंपाऊंड असतो. आता हे आयसोप्रीन म्हणजेच नेमकं काय तर 2 मिथिल 1,3 ब्युटाडाइन कंपाऊंड. म्हणजे आयसोप्रीनचं जे फॉर्मेशन आहे किंवा आयसोप्रीन म्हणजेच काय तर 2 मिथिल 1,3 ब्युटाडाइन कंपाऊंड. आता पहिल्यांदा याचं स्ट्रक्चर आपल्याला येणं गरजेचं आहे. आता स्ट्रक्चर जर बघायचं असेल आपल्याला
तर त्या स्ट्रक्चरमध्ये बघा, तर पहिलं हे मेन युनिट आहे 1,3 ब्युटाडाईन सिस्टीम, ही पहिल्यांदा तयार करून घ्यायची. आता ब्युटा किंवा ब्यूट म्हणजे किती कार्बन असणार आहे तुमच्याकडं 4, आणि डाय इन म्हणजे काय तर अल्किन म्हणजे डबल बॉन्ड किती असणार आहे ते डाय म्हणजे किती 2, आणि कोणत्या पोझिशनला पाहिजेत 1,3 म्हणजे 4 कार्बन, त्याच्यामध्ये 2 डबल बॉन्ड, आणि ते पण कोणत्याच ठिकाणी पाहिजेत 1 किंवा 3 नंबरला. मग समजा आपण पहिल्यांदा CH2 घेतला, समजा डबल बॉन्ड विथ अनदर कार्बन, सिंगल बॉन्ड विथ अनदर कार्बन, डबल बॉन्ड विथ अनदर कार्बन, म्हणजे हा CH2 ला समजा 1 नंबर दिला, ह्याला 2 दिला, ह्याला 3 दिला, आणि ह्याला 4 दिला, म्हणजे आपल्याकडे ब्यूट तयार झाला. आता 2 डाय इन, 2 डबल बॉन्ड आहेत, किती नंबरला आहेत बघा, सुरुवातीला 1 आणि 3, समजा इथून घेतला तर हा 1 नंबरला आणि हा 3 नंबरला, म्हणजे तुमची सिस्टीम तयार झाली 1,3 ब्युटाडाईन. फक्त ह्याला काय अटॅच करायचं आहे 2 मिथिल ग्रुप, म्हणजे 2 नंबरला मिथिल ग्रुप अटॅच करायचा आहे. मग समजा ह्याला 1 नंबर म्हटलं, ह्याला 2, मग ह्या 2 नंबरला काय केला जातो मिथिल ग्रुप अटॅच केला जातो, आणि ह्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं आयसोप्रीन म्हटलं जातं. म्हणजे पहिल्यांदा मोनोमरचं स्ट्रक्चर आपल्याला काढता आलं पाहिजे. मग त्यासाठी काही स्ट्रक्चरल फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता नॅचरल रबर इज अ हाय मोलिक्युलर मास, म्हणजे नॅचरल रबर काय आहे तर हाय मोलिक्युलर मास आहे, लिनियर पॉलिमर, म्हणजे एक हाय मोलिक्युलर मास ऑफ लिनियर कंपाऊंड म्हणून काय केला जातो आयसोप्रीनचा म्हटलं जातं. आता हे जे काही हाय मोलिक्युलर मास आहे हा कसा व्हॅरी होतोय ते आपल्याला बघायचं आहे. इट्स मोलिक्युलर मास व्हॅरीज फ्रॉम 1,30,000 euros to 3,40,000 euros. That is 200 to 500 number of monomers are varies. म्हणजे जर त्याचं मोलिक्युलर मास बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 2000 ते 5000 एवढे नंबर ऑफ मोनोमर्स काय केले जातात व्हॅरी केले जातात. मग त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ते स्ट्रक्चर आपलं आयसोप्रीनचं किंवा नॅचरल रबर आहे, हे नॅचरल रबरचं तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे. म्हणजे तुमचा जो काही पहिलं युनिट आहे, समजा हे जर पहिलं युनिट घेतलं आपण, समजा फॉर एक्झाम्पल जर आपण हे फर्स्ट युनिट घेतलं तर हे आपण काय करतोय ह्या सेकंड युनिटनं कंबाईन करतोय, म्हणजे हे दुसरं एक युनिट आहे. म्हणजे हे फर्स्ट युनिट आपण काय करतो सेकंड युनिट बरोबर कंबाईन करतो, आणि मग त्यानुसार जो पॉलिमर भेटेल तो तुमचा कुठला असतो नॅचरल पॉलिमर किंवा नॅचरल रबर म्हटलं जातं.